आमचा जा हाता हा, पण जरी असो मी असलोय तरी पण आज मार्केटमध्ये असोय. आमची वाक्या घेऊन काय काय पुढे गेले, लोकांनी आम्हाला स्वीकारलंय आणि आज आमच्यावरच टीका करतात. काय हा विषय भरकटतोय म्हणून मी त्या विषयावर जात नाही. फक्त एक दोन मुद्दे तुम्ही बोललात त्यावर सांगतोय. माणसाचे कपडे फाटके असले तरी चालतील, पण विचार फाटके असू नये या मताचा मी बुवा आहे. मी एक खेड्यातला बुवा आहे, मी काही शहरातला बुवा नाही. पण तुमच्यासारख्या मायबाप भजनी श्रोत्यांनी याच्यातले आज जर इथे 200 लोक असतील तर 100 लोक तरी म्हणतील की लोके बुवा जे करतोय ते योग्य आहे. त्याच्यामुळे 1-2% कोण म्हणत असतील त्यांना मी किंमत पण तेवढी देत नाही. आणि मगाशी बुवाने युट्यूबचा विषय सांगितला. बुवा मुळात आधी एक समजून घ्या, मुळात एक समजून घ्या, जे वाक्य ते बोलले ना तो विषयच वेगळा आहे, त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे. लक्षात ठेवा. आज आम्ही 3 बुवा सध्याच्या घडीला ह्यांका ऐकत नाही, काही बुवांका. मग ह्यांचे कोणतरी त्याच्यात असतं. मला एक सांगा, त्या कमेंट्स मध्ये असं एक लिहिलेलं आहे की लोके बुवा मंगलाष्टका म्हणतोय, लोके बुवा 100 गाणी म्हणतोय, लोके बुवाकडे भारूड नाही, ह्याचे डोळे फुटले. योजना कोणी लिहिलं त्याचे डोळे फुटले काय? मागे आम्ही बारी केली इकडे असं सामंत साहेब, आम्ही मत्स्यगंधा भारूड म्हटलं ना. म्हणून मी त्या दिवशी भजन संस्कृती रासम साहेबांचा चॅनल त्याच्यावर जे आम्ही आयुष्यात चांगलं केलं ते टाकलं सगळं त्याच्यावर. फक्त बरं माझं वाक्य जे आहे त्यावर मी अजूनही ठाम आहे. काही युट्यूबर्स आमच्या आपल्या जीवावर तरले आणि मी 5-6 युट्यूबर्स इथे उभे करू शकतो असं बोलणार आहे. मला एक सांगा, तुम्ही दुसऱ्याच्या ओंगळीत पाणी पिण्यापेक्षा एक फोन लावा ना साधा आम्हाला. अरे निषेध करण्यामुळे तुम्ही एवढे मोठे झालात, मग एवढी जर तुमच्यात हिंमत असेल ना, तुम्हाला लोके बुवाचा, गुंडू बुवाचा, विनोद चव्हाणचा जर तिरस्कार असेल तर आतापर्यंत आमचे 12-13 वर्षात जे युट्यूबवर तुम्ही कार्यक्रम टाकलात ते सगळे डिलीट करा. सगळे कार्यक्रम आमचे डिलीट करा, म्हणजे तुमची लेवल काय ती तुम्हाला कळेल. बरोबर ना? आम्ही कधीच म्हटलं नाही आमच्या जीवावर पोट भरतं असं एक तरी वाक्य आमचं दाखवा ना. तुम्ही उगाच उहापोह करताय आणि कोणतरी सांगता म्हणून. तुम्ही सगळे माझे भाऊ आहात, मी कधी वाईट बोलणार नाही. मी जे डिसिजन घेतो तो महाराष्ट्राला पहिलं सांगतो, बुवांना सांगतो. बुवाने आम्ही डिसिजन घेतलं की आपल्याला हे थांबवायचं, त्यानुसार आम्ही थांबवलं. आमचा तो कोण नलावडे गावातला बिचारा तो एकदा कुडळवरून कुरळला आला, त्याला आम्ही थांबवलो. एवढे आम्ही लागून बोल गेलो, पण आम्ही निर्णय घेतलेला. आणि त्यानंतर गुंडू बुवा मी आपसात चर्चा केली. सुनील प्रभू आमदार यांनी पण बुवांना बोल केले, बुवा तुमचे कार्यक्रम आम्हाला बघायचे आहेत. शेवटी आम्ही कोण लागून गेलो नाही हो, तुमच्या जीवावर आम्ही आहोत ना, म्हणून आम्ही ते चालू केले. आणि कसं तरी आम्हाला बदनाम करण्यासाठी मी म्हणतो का आम्ही जर 3 जण घरी बसलो म्हणून हे पुढे चले लोक स्वीकार झाली आहे का? तुमचा धन अजून सारे गमो करत नाही. कोणत्या नादाला लागतात तुम्ही? 8 दिवसात जर त्यांनी माफी नाही मागितली, जाहीर सांगतोय, 8 दिवसात जसा स्टेटस ठेवला तशी जर माफी नाही मागितली तर मी रितसर त्यांच्यावर माझ्या अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे. 8 दिवसात त्यांनी युट्यूबवर आणि स्टेटसला सगळ्या माफी मागायची, ज्याने जे बोलले आहेत ते. नाहीतर मी वकिलाचा सल्ला आजच मुंबईमध्ये घेतलेला आहे. सायबर गुन्ह्याखाली मी त्यांना अब्रू नुकसानीचा 5 लाखाचा त्यांच्यावर दंड लावणार आहे. माझी जर चूक असेल तर मी 5 लाख भरायला तयार आहे. माझ्या गळ्याबिळ्यात 5-1 लाखाचे दागिने असत तेव्हा उगाच भुरळून जाऊ नका. तुम्ही सगळे माझे मित्र आहात. ज्यांनी निषेध केला त्यांचा पण माझा विरोध नाही आहे, अजिबात विरोध नाहीये. त्याने पण यावं बसावं, आमचा काही विरोध नाही. पण उगाच बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचून आम्हाला बाद करू नका. आम्ही बाद होणार यातले नाही. ह्या मायबाप श्रोत्यांनी ठरवलं लोके गुंडू विनोद चव्हाणला बाद करायचं. त्यांच्या चरणाची आम्ही नतमस्तक आहोत. खयची तरी वड्याची त्याला वायग्यार काढू घेतात होय. असो विषय भरकाटता म्हणून मी शांत आहे. ह्याच्या गावात जर असती बारीला हात तर लई पेटला असतं. हा अरे निषेध लोके बुवा
बुवा आता लोक बुवा पोट भरत नाही, आता हमाली करून जावता लागतात चिरेखरीवर. अरे काय ह्यांची डेअरिंग. बरं हे युट्यूबर्स कधीचे, यांका मी ओळखत पण नाही. काय युनियन, अरे भजनी संघटनेची एक युनियन होऊ शकत नाही तर तुमची काय रोवतली. अरे युनियन करा, चांगलं करा. तुम्ही सगळे भजनी सृष्टी पण आमची एकत्र आली तर कोणाला राहिलं हे आहे. पण प्रत्येक आज गुंडू सावंत जे काय करतोय ते मला बघवत नाहीये, मी जे काय करतोय ते त्याला आवडत नाहीये, असं हे डबलबारीमध्ये चालतं ना बुवा. त्याच्यामुळे उगाच आज सामंत साहेब ही व्यक्ती तुम्हाला इथे बसली आहे त्याच्यावर जाऊ नका, सगळ्यांना माहिती नसेल. मगाशी त्यांच्याशी मला वेळ मिळाला अर्धा तास बोलण्याची. एखाद्या विषयाचा खळ करून त्याचा अर्थ कसा लावायचा या व्यक्तीकडून शिकण्यासारखं आहे हो. आणि अशी ही रत्न आपल्या जिल्ह्यात आहेत, आम्हाला अभिमान आहे ना. मला बुवा मगाशी तू मोठेपणा सांगत होतोस लोक बुवा गर्व झालो हा, बुवा कोणाच गर्व नाही सांगा. आज ते ज्या गोष्टीचा अभ्यास करतायत आणि ते स्टेजवर जर सडेतोडपणे मांडत आहे, मग त्या गोष्टीचा त्याला गर्व का असू नये. ते तू बोलू शकतोस का, मी बोलू शकतो का. प्रत्येक जण आपल्या जागी श्रेष्ठ आहे, लक्षात ठेव. तुझा काय झाला माहिती आहे म्हणजे काय म्हण आधी बुवा हातभर वाणी आले काय तर ईदभर मी, ईदभर असा काय उलटा सुलटा हाता. म्हणजे भजन कमी आणि बडबड जास्त. नोटेशन 1.5 मिनिटाचा, त्याच्या आधी गाणी याची 20 मिनिटाची. तू नको आमच्या हे, तू ह्या विषयात पडा नको. तुला भारी बुवा आमका माहिती आहे. ह्या माझ्या बोलण्याच्या विषयात तू पडा नको. माझा ह्या बोलला ना ह्या तुका धोमता सगळा, आणि म्हणून तू लोक तुका सध्या नको हा. अरे कोणा घेऊन फिरतल आले किती दिवस तरतल. अरे माझा कॅलेंडर बघ फेब्रुवारीतला. नाही तू असंच तुका तुझी बुवा शब्द काय माहिती आहे. तू मगाशी एक वाक्य बोललो, खेका मरत बोललंस ना, खेका मरत हो. सुरुवाती कर तुझ्या भजनातला वाक्य. मग ह्याच दिशेत उद्या कोण घरी कोण नाही करू शकत हो. म्हणजे तू एखाद्या मरण्यावर टपलाय ज्याचा आम्ही निषेध करतो, कोण करी नाही बघा करू जो. कारण मी मरतोय म्हणून तू मरणार नाही, तुझं आयुष्य अजून वाढणार. ते निषेध करणाऱ्यांची यादी माझ्याकडे होईया. तेवढा फक्त टिकवा आहे बाबांनो, ज्याने निषेध केला नाही तेवढं. हा असो. बुवाने मगाशी प्रभू रामचंद्रावरती गाणं म्हटलं, मी पण एक बघतोय, प्रयत्न करतोय. जरा पक्वची चार